हॅलो, गुड मॉर्निंग. सॉरी, गुड आफ्टरनून. लास्ट लेक्चरला आपण लास्ट प्रॉब्लेम पाहिला होता. त्याच्यात आता हा एक डिफरंट प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेममध्ये काय आहे बघा. डीके टॉयज लिमिटेड प्रोड्युसेस टू प्रॉडक्ट, बोली अँड होली. टॉयज कंपनी आहे डीके नावाची. ती काय करते, ते दोन प्रोडक्ट जे आहे ते प्रोड्यूस करते. एक आहे बोली आणि सेकंड इज होली. बोथ द प्रोडक्ट्स आर प्रोड्यूस विथ द सेम मशिनरी. दोन्ही प्रोडक्ट एकाच मशीनमध्ये बनतात. अँड सिमिलर प्रोसेस, आणि त्यांची प्रोसेस सुद्धा सिमिलर आहे. तर त्याच्याविषयी आता आपल्याला डिटेल दिलेलं आहे. प्रोडक्शन इन युनिट 3000, बोली अँड होली 15,000. Machines hours per unit, Boli rupees 5, sorry, machine hours per unit, Boli 5, Holy 4, sorry, Holy 5. Then direct lab hours per unit, Boli 4, Holy 4. Then number of purchase orders, rupees 10 Boli and rupees 10 Holy. Then sorry, number of purchase orders 60 and 90, and then material cost per unit, Boli rupees 10, Holy rupees 10. Then labor hours rate per unit, rupees 20 Boli, rupees 20 Holy. Then number of setups, Boli 30, Holy 90. Then cost of activities. आता इथे ओव्हरहेड जे आहे ते डायरेक्टली कॅल्क्युलेट करून दिलेले आहेत. Volume related 1,80,000, purchase related 1,50,000, setup related 3,90,000. Total overheads किती आहेत 7,20,000. Overheads are based on direct laborers. काय म्हटलंय, overheads are based on direct laborers. मग त्यासाठी आता आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, डायरेक्ट लेबरर्स फाइंड आउट करावं लागेल. ओके, सो आता इथे बघा. व्हाईट बोर्ड दिसतोय सगळ्यांना? सो आज आपल्याला काय करावं लागेल म्हटलं त्यासाठी, तर डायरेक्ट लेबर. सो डायरेक्ट लेबर, डायरेक्ट लेबर एक मिनिट. डायरेक्ट लेबर, डायरेक्ट लेबरर्स इज इक्वल टू, डायरेक्ट लेबरर्स इज इक्वल टू काय म्हटलेलं आहे, डायरेक्ट लेबरर्स किती दिलेले आहेत, टोटल लेबरर्स. सो बोली, बोली अँड बोली. बोली किती दिलेले आहे डायरेक्ट लेबर्स 3,000. युनिट किती आहे टोटल, 3,000. बोलीचे 3,000 आणि बोली 50,000 इंटू 3,000 बोलीचे युनिट्स आहेत, 15,000 आहे बोलीचे युनिट्स. आता बोली डायरेक्ट लेबरर्स किती दिलेले आहेत बघा. बोलीचे डायरेक्ट लेबरर्स, डायरेक्ट लेबरर्स पर युनिट 4 दिलेले आहेत. सो बोली 4 अँड बोली 4. सो डायरेक्ट लेबरर्स टोटल किती आले, 4 इंटू 3,000, 12,000. 15 इंटू 4, 60,000. टोटल किती आले, 72,000. सो डायरेक्ट लेबर किती आले, डायरेक्ट लेबर 72,000. ओके, इथपर्यंत झालं. आता काय करायचं आपल्याला, फाइंड आउट काय म्हटलेलं त्यांनी सेंटेन्स मध्ये काय होतं,
based on direct labor hours. Overheads are based on direct labor hours. Overheads direct labor hours होते मग आपण रेट कसा मेंटेन करणार त्याचा. सो रेट इज इक्वल टू ओव्हरहेड रेट. सो रेट इज इक्वल टू ओव्हरहेड्स divided by direct labor hours. Direct labor hours. So rate total overheads किती आहे दिलेले 7,20,000. 7,20,000 divided by direct labor किती आहे 72,000. तो आंसर किती आला ₹10. रेट काय मिळाला तुम्हाला ₹10. आता कॉस्ट स्टेटमेंट ट्रेडिशनली आपल्याला फाइंड आउट करायचं. आपल्याला इथे डायरेक्ट लेबरचा रेट सॉरी ओव्हरहेड रेट मिळाला ₹10 आणि ओके ठीक आहे. आता आपण काय करतोय तो आपला कॉस्ट स्टेटमेंट बनवायचं ट्रेडिशनल. आता काय करणार कॉस्ट स्टेटमेंट ट्रेडिशनल. कॉस्ट स्टेटमेंट ट्रेडिशनल कॉस्ट स्टेटमेंट ट्रेडिशनल कॉस्ट स्टेटमेंट काढत असताना फॉर्मॅट बनवून घ्यावा लागणार आहे. फॉर्मॅटमध्ये बोली नॉर्मल units बोली 15,000 units. Okay, then per unit the total per unit and total. Okay, per unit and total. So first one is direct material. That's the direct material. Direct material किती आहे per unit ₹10. Direct material per unit ₹10. Total किती आहे 3,000 into 10 म्हणजे 30,000. बोली per unit किती आहे ₹10. So बोली 10 into 15,000. So 1 lakh 10 into 1,50,000. Okay,
1,50,000. त्याच्यानंतर नेक्स्ट डायरेक्ट लेबर. नेक्स्ट आहे डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबर किती आहे 20. डायरेक्ट लेबर किती 20. So 20 into 3,000 23,000 60,000. Then 20 into 15,000 30,000. ओके. सो आता हे झाल्याच्यानंतर आपल्याला काय डायरेक्ट लेबर झालं, डायरेक्ट म्हटलं तर डायरेक्ट लेबर झालं. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळेल प्राइम कॉस्ट. सो प्राइम कॉस्ट इज इक्वल टू 10 प्लस 20 30. 30,000 plus 60,000 90,000. 30 1 lakh into 4 lakh 3 lakh 4 lakh 50,000. ओके. हे झालं. त्याच्यानंतर काय ओव्हरहेड्स. प्राइम कॉस्ट झाल्यानंतर ते ओव्हरहेड्स. ओव्हरहेडचा रेट किती काढलेला आहे आपण. ओव्हरहेड्स रेट किती आहे काढलेला 10. सो 4 into 10. 4 का घेतलाय कारण युनिट सॉरी डायरेक्ट लेबर पर आवर्स वरती कॅल्क्युलेट होतोय. पर आवर किती आहे. बेलीचे 4 आहेत आणि होली बॉलीचे 4 आहेत आणि हॉलीचे 4 आहेत म्हणून. सो 10 into 40 4 is 40. 40 into 30,000 1,20,000. Then 40 into 50,000 6 lakh. Okay. This is more than total. टोटल किती येते 30 40 70 90 lakh plus 90,000 plus 1,20,000 2 lakh 10,000 70 10 lakh 50,000. 10 lakh 50,000. ओके. हे झालं. आता याच्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. हे झालं. याच्यानंतर आपण फाइंड आउट करणार ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. हे झालं कॉस्ट स्टेटमेंट ट्रेडिशनल. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग ABC. Activity based costing. ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग मध्ये टोटल युनिट्स किती येतात होली आणि बेलीचे. सो होली बोलीचे 3,000 प्लस होली 50,000 प्लस होली 50,000 टोटल झाले 18,000 युनिट. टोटल युनिट किती झाले 18,000 युनिट. देन परचेस रिलेटेड ऑर्डर. परचेस रिलेटेड ऑर्डर मध्ये काय म्हणजे टोटल इथे दिसतं तुम्हाला. परचेस रिलेटेड ऑर्डरला प्रॉब्लेम मध्ये परचेस रिलेटेड नंबर ऑफ परचेस ऑर्डर 60 प्लस 90 म्हणजे टोटल किती झाले
60, बोली 60 आणि होली 90. टोटल किती झाले? 1 लाख सॉरी 150. किती झाले? 150. ओके. देन नंबर ऑफ सेटअप्स. नंबर ऑफ सेटअप सुद्धा प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत. किती आहेत बघा? मटेरियल कॉस्ट सॉरी नंबर ऑफ परचेस ऑर्डर झालं, नंबर ऑफ सेटअप्स 30 आणि 90. मग टोटल सेटअप्स किती आहे? 30 सेटअप्स, 30 प्लस 90 म्हणजे 120. ओके. सो आता आपण काय केलेलं आपल्याला मिळालं. आता आपण फाइंड आउट करणार आहोत वॉल्यूम रिलेटेड. तीन ओव्हरहेड दिलेले. वॉल्यूम रिलेटेड इज इक्वल टू वॉल्यूम रिलेटेड इज इक्वल टू किती आहे? टोटल वॉल्यूम रिलेटेड अमाउंट किती दिलेली आहे? टोटल कॉस्टिंग 1,80,000 डिवाइडेड टोटल वॉल्यूम्स किती आहेत म्हणजे युनिट्स किती आहेत? 18,000. So it is equal to rupees 10 per volume. Rupees 10 per volume. Then purchase related. Volume related झालं. Then second one purchase related. Purchase related. Purchase related cost किती दिलेली आहे? 1,50,000. 1,50,000 divided by number of orders किती दिलेले आहेत? Purchase order 150. 150. So it is equal to rupees 10. हे सुद्धा per purchase order rupees 10. Then third one purchase order करायचं तर third one आहे setup. Setup related. Third one आहे setup related. Setup related. So it is equal to total setup cost किती दिलेली आहे? 3,90,000 divided by 120. Number of setups 120. So it is equal to 3,90,000 divided by 120. किती येतं? 3,250. 3,250. आता आपल्याला काय करावं लागणार आहे? हे काढले, तीन ओव्हरहेड्स काढले. आता आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगचं फॉर्मॅट लिहावं लागणार आहे. बेस्ट कॉस्टिंग. ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. आता याच्यामध्ये ओके. आता बोली 3,000 युनिट्स आणि बोली 15,000 युनिट्स. ओके. आता इथे पुन्हा पर युनिट टोटल per unit in total. Direct material, per unit किती आहे? direct material per unit 10. So 10 into 30,000. Then plus only per unit 10. So 1,50,000. Then direct labor is 10 into 3, 60,000. 20, so in that, okay, हे झालं 3 लाख. प्राइम
कशी लावली आहे. आता नेक्स्ट ओव्हरहेड्स व्हॉल्यूम रिलेटेड. ओव्हरहेड्स नेक्स्ट ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स मध्ये फर्स्ट वन व्हॉल्यूम रिलेटेड 10 into 30 30,000 10 15,000 1,50,000. Then purchase related है ना, volume related, then purchase related 10 30,000 and 1,50,000. And the last one है setup related. Setup related क्या है 3,250 into 30,000 का किती होतं 3,250 into 30,000. Such and such 30,000 in a multiply 30,000 ने multiply नहीं होता. So volume related आपण किती आहे दिलेले व्हॉल्यूम रिलेटेड म्हणजे टोटल युनिट ते बरोबर पहिलं 30,000 ठीक आहे. हे 30,000 बरोबर आहे व्हॉल्यूम ओव्हरहेड्स 30 10 30,000 10 1,50,000 10. आता परचेस रिलेटेड किती दिलेले आहेत तुम्हाला आपण फाइंड आउट किती केले 1,000 युनिट फाइंड आउट केले. परचेस रिलेटेड 1,000 युनिट आपण फाइंड आउट केले इनटू 1,000 इनटू किती दिलेले आहे 60. 1,000 into 60. Okay, 1,000 into 60 होने किती झाले 60,000. 60,000 होत असेल 3,000 तर इथे क्वालिटी अमाउंट आली 20. सेम मग इथे 1,000 into 90. 1,000 into 90. 1,000 into 90 म्हणजे झालं 90,000. इथे 90,000 divided by 3,000. Is that 6? Okay. Let's say setup related किती दिलेला आहे so 30. So 3,250 into 30 किती आहे 3,250 into 30 is equal to 97,500. 97,500 divided by 30,000. 97,500 divided by 3,000.
then 3250 into 90. So 2,92,500. 2,92,500 divided by 50,000. 19.5. आता इथे ठेवतो. 30 plus 10, 40, 40 plus 20, 60, 60 plus 32. So 92.5. Then 90,000 plus 30,000, 1,20,000, 1,20,000, 1,80,000, 1,80,000 plus 97,500. So 2,77,500. Then 30,000 plus 10,000, 40,000 plus 46,000, 46,000 plus 2060, 66,000, so 65.5. Okay, then 4,50,000 plus 1,50,000 plus 90,000 plus 2,92,500. So 9,82,500. 9,82,500. 9,82,500. Okay. समजलंय. त्याच्यानंतर आपण हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाल्याच्या नंतर एक मिनिट. ओके. झाल्याच्या नंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत एबीबी. एबीबी म्हणजे काय तर ऍक्टिव्हिटी बेस्ड बजेटिंग. ऍक्टिव्हिटी बेस्ड बजेटिंग मध्ये काय होतं, इट इज अ प्रोसेस ऑफ प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग द एक्सपेक्टेड activities for the organization to derive cost effective budget that meets forecast workload and agreed strategic goals. Activity based budget, it is a quantitative expression of the expected activities of the firm, reflecting management's forecast of workload and financial and non-financial requirement to meet agreed strategies, goals and plan change to improve performance. काय म्हटलं, इट इज अ प्रोसेस ऑफ प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग द एक्सपेक्टेड ऍक्टिव्हिटीज फॉर द ऑर्गनायझेशन टू डिराईव्ह कॉस्ट इफेक्टिव्ह बजेट. सो तुमच्याकडे जेवढा बजेट आहे तेवढ्या बजेटमध्ये इट इज अ प्रोसेस टू प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग द एक्सपेक्टेड ऍक्टिव्हिटीज. ज्या तुमच्या एक्सपेक्टेड ऍक्टिव्हिटीज त्याचं प्लॅनिंग आणि त्याचं कंट्रोल करण्यासाठी तुमच्याकडे आहे त्या बजेटमध्ये त्याला बसवणं, इट्स कॉल ऍक्टिव्हिटी बेस्ड बजेटिंग. Activity based budget, it is a quantitative expression of the expected activities of the firm. सो तुमचा जे काही एक्सपेक्टेड ऍक्टिव्हिटी आहे त्याचं क्वांटिटेटिव्ह एक्सप्रेशन म्हणजेच बजेट, रिफ्लेक्टिंग मॅनेजमेंट्स फोरकास्ट ऑफ वर्कलोड अँड फिनान्शियल अँड नॉन फिनान्शियल रिक्वायरमेंट टू मीट ॲग्रीड स्ट्रॅटेजीज, गोल्स अँड प्लॅन चेंज टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. की एलिमेंट्स कोणते आहेत माहिती मधलं, टाइप्स ऑफ वर्क, ऍक्टिव्हिटी टू बी परफॉर्म, त्यानंतर टाइप्स ऑफ वर्क, मग त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी कशी परफॉर्म केली जाते, देन क्वांटिटी वर्क, ऍक्टिव्हिटी टू बी परफॉर्म अँड कॉस्ट ऑफ वर्क, ऍक्टिव्हिटी टू बी परफॉर्म, देन ऑब्जेक्टिव्ह. आता याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत तुमचे ऍक्टिव्हिटी बेस्ड बजेटिंगचे, तर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऍक्टिव्हिटी बेस्ड बजेटिंग इन्क्लूड्स द डिटरमाइन द resources required on the expected activities to bring effective into the efficiency into the system, to address key issue in budget preparation and to answer key questions in budget preparation. Okay, so या ठिकाणी एबीबी पाहिलं, त्याच्या आधी आपण एबी सी पाहिलं ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग.
त्याच्या आधी आपण टोटल क्वालिटी TQM पाहिलं, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या या सेकंड चॅप्टरमध्ये येत होत्या. याच्यानंतर आपण नेक्स्ट आला कायझन्स कायझन कॉस्टिंग म्हणून आहे, ते पाहणार आहोत. ओके, सो हे आपल्या सेकंड युनिटमध्ये जसं म्हणायला गेलं तर आपल्याला टोटल 6 लेसन्स आहेत. त्यातला आपला सेकंड आता झाले, सॉरी 6 नाही 5 लेसन्स आहेत. सो आता आपण नेक्स्ट जो आपला लेसन आहे कायझन कॉस्टिंग, हा आपण नेक्स्ट लेक्चरला आपला चालू करूयात. फक्त प्रेझेंटी वाढवा तुमच्या लेक्चरची. ओके, तने आणि वेळेवरती जॉईन होत जा, एवढ्या लेट नका येत जाऊ.